नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक परिवारामध्ये. मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला माता मानलं जातं. गायीमध्ये 33 कोटी देवाचा वास असतो असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. आणि विशेष म्हणजे जर शुक्रवारच्या दिवशी गायीशी संबंधित हा छोटासा उपाय केला तर घरातील नकारात्मकता दूर होते, अडकलेलं काम पूर्ण होऊ लागतात, आर्थिक समस्या कमी होतात आणि मनाला एक वेगळी शांतता मिळते. आजचा हा उपाय अत्यंत सोपा आहे, पण श्रद्धा आणि विश्वासाने केला तर 12 तासाच्या आत तुम्हाला काही ना काही सकारात्मक संकेत नक्की दिसतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अत्यंत पवित्र स्थान दिलं गेलं आहे. गाय ही फक्त एक प्राणी नाही तर ती गोमाता म्हणून पूजली जाते. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की गायीच्या मध्ये 33 कोटी देवाचा वास असतो, म्हणून तिथे गाय असते तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं मानलं जातं. भगवान श्रीकृष्ण स्वतः गायीची सेवा केली होती, त्यामुळे श्रीकृष्णाला गोपाल आणि गोविंदा असं नाव मिळालं होतं. मंडळी, पूर्वीच्या काळात लोक त्या दिवसाची सुरुवात गायीचं दर्शन घेऊन करत असत, कारण गायीचं दर्शन शुभ मानलं जातं. असं म्हणतात की जर मन खूप अस्तव्यस्त असेल तर घरामध्ये सतत भांडण होत असतील किंवा नकारात्मक वाढली असेल तर गायीची सेवा केल्याने मन शांत होतं. गायीला पोळी खाऊ घालणं, तिच्या कपाळावर हात ठेवणं, तिच्या प्रेमाने स्पर्श करणं हे सर्व अत्यंत पुण्याचं काम मानलं जातं. मंडळी, आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस पैशामागे धावत आहे, पण शांती हरवत चाललेली आहे. अशा वेळी गायीची सेवा केल्याने मनाला एक वेगळी शांतता मिळते. शास्त्रानुसार गायीची सेवा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, घरातील आर्थिक अडचणी कमी होतात असं मानलं जातं. काही लोक रोज पहिली पोळी गायीला देतात, कारण त्यांना विश्वास असतो की गोमाताला दिलेलं अन्न थेट देवापर्यंत पोहोचतं. गायीच्या शेणाचं आणि गोमूत्राचाही धार्मिक कार्यात उपयोग केला जातो. घर शुद्ध करण्यासाठी पूर्वी लोक शेणाने सारवत करत असे. आज विज्ञान सुद्धा मान्य करत आहे की गायीशी संबंधित अनेक गोष्टी पर्यावरणासाठी उपयुक्त आहेत. मंडळी, ज्या घरात गायीचा आदर केला जातो त्या घरात सुख समृद्धी टिकून राहते असं मानलं जातं. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये गोसेवाला खूप मोठं महत्त्व दिलं होतं आणि म्हणूनच शुक्रवारच्या दिवशी गायीशी संबंधित उपाय केल्यास त्याचा प्रभाव अधिक वाढतो असं मानलं जातं. आठवड्यातील प्रत्येक दिवस एखाद्या देवाला समर्पित मानला जातो आणि तो शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. माता लक्ष्मी म्हणजे धन, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी. ज्या घरावर तिची कृपा असते त्या घरात आनंद, शांती आणि भरभराट कायम राहते. म्हणूनच अनेक लोक शुक्रवारच्या दिवशी विशेष पूजा, व्रत आणि उपाय करतात. मंडळी, शुक्रवारच्या दिवशी केलेले धार्मिक उपाय लवकर फल देतात असं शास्त्रामध्ये सांगितलेलं गेलं आहे. विशेष जर घरात पैशाची अडचण असेल, कामात सतत अडथळे येत असतील किंवा नशिबाची साथ मिळत नसेल तर शुक्रवारचे उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात. असं म्हणतात, या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना महालक्ष्मी लवकर ऐकते. मंडळी, शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ ठेवावं आणि शक्य असेल तर देवजवळ तुपाचा दिवा लावावा. घरात सुगंध वातावरण ठेवणे सकारात्मक ऊर्जा वाढवणे असं मानलं जातं. अनेक लोक शुक्रवारच्या दिवशी पांढरे किंवा पिवळे कपडे घालतात, कारण हे रंग शुभ आणि शांततेचं प्रतीक मानलं जातं. मंडळी, शुक्रवार हा प्रेम, सौभाग्य आणि समृद्धीचा दिवस आहे. या दिवशी केलेले दान आणि सेवा खूप पुण्य देतं असं मानलं जातं. विशेष म्हणजे गायीची सेवा शुक्रवारच्या दिवशी केल्यास माता महालक्ष्मी कृपा अधिक मिळते असं अनेक लोक म्हणतात. जर तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने छोटासा उपाय केला तर जीवनात सकारात्मक बदल जाणवू लागतात. कधी अचानक चांगली बातमी मिळते, कधी अडकलेलं काम पूर्ण होतं तर कधी घरातील नकारात्मकता कमी होऊ लागते. मंडळी, उपायामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. फक्त दिखावा करून किंवा लोकांना दाखवण्यासाठी केलेला उपाय फल देत नाही. मन शुद्ध आणि भावना सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आता आपण जाणून घेणार आहोत शुक्रवारी गायीशी संबंधित असा कोणता उपाय आहे जो अनेक लोक अत्यंत प्रभावी मानतात. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत शुक्रवारचा तो खास आणि प्रभावी गायीचा उपाय.
हा उपाय खूप सोपा आहे, पण तो श्रद्धा आणि विश्वासाने करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मंडळी, हा उपाय तुम्ही शुक्रवारच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी करू शकता. सर्वात आधी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. शक्य असेल तर पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करा. त्यानंतर देवाजवळ हात जोडून मनात प्रार्थना करा, हे माता लक्ष्मी, माझ्या घरातील दुःख, अडचणी आणि नकारात्मकता दूर करा. आता या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत 1 ताजं गरम पोळी, छोटीसा गूळ, चिमूटभर हळद आणि थोडंसं तूप. मंडळी, सर्वप्रथम त्या पोळीवर थोडंसं तूप लावा. त्यानंतर गूळ आणि चिमूटभर हळद ठेवा. ही पोळी प्रेमाने आणि आदराने खायला खाऊ घाला. गाईला अन्न देताना घाई करू नका, तिच्याशी प्रेमाने वागा आणि त्यावेळी मनात एक हळू आवाजात हा मंत्र बोला, ओम श्री महालक्ष्मी नमः. हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. मंडळी, आता म्हणतात तुमचं पूर्ण लक्ष देवावर आहे. सकारात्मक विचार असलं पाहिजे. त्या क्षणी मनात राग, मस्कर किंवा वाईट भावना ठेवू नका. जर शक्य असेल तर गाईच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवा. असं केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते असं म्हणलं जातं. मंडळी, उपाय केल्यानंतर मागे वळून न पाहता शांतपणे घरी या. घरी आल्यानंतर देवाजवळ तुपाचा दिवा लावा आणि माता लक्ष्मीचं स्मरण करा. अनेक लोकांचा असा अनुभव आहे की हा उपाय केल्यानंतर घरातील वातावरण बदलू लागतं. कधी अचानक शुभ बातमी मिळते, कधी आर्थिक अडचणी कमी होऊ लागते, तर कधी मनातील भीती आणि तणाव कमी होतो. मंडळी, लक्षात ठेवा, हा कोणताही जादूटोणा नाही. हा उपाय म्हणजे श्रद्धा, सेवा, सकारात्मक ऊर्जेचा मार्ग आहे. गायीची सेवा करणं म्हणजे पुण्याचं काम मानलं जातं आणि जेव्हा सेवा, श्रद्धा आणि प्रार्थना एकत्र येतात तेव्हा जीवनात चांगले बदल घडू लागतात. विशेष महत्त्वाची गोष्ट, हा उपाय कोणाचं वाईट करण्यासाठी कधीही करू नका. फक्त स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुख शांतीसाठी करा. मंडळी, जर तुम्हाला जवळ गाय दिसत असेल तर एखाद्या गौशाळेमध्ये जाऊन हा उपाय करू शकता. गौशाळेत गायीचा चारा दान करणं सुद्धा अत्यंत पुण्याचं मानलं जातं आणि खरं सांगायचं तर दान सेवा यापेक्षा मोठा उपाय कोणताही नाही. मंडळी, कोणताही धार्मिक उपाय करताना काही नियम आणि काळजी पाळणं खूप महत्त्वाचं असतं, कारण श्रद्धेसोबत शुद्ध मन आणि योग्य वातावरण तितकं आवश्यक असतं. मंडळी, सर्वात पहिली गोष्ट, हा उपाय कधीही मजा म्हणून किंवा लोकांना दाखवण्यासाठी करू नका. मनात खरी श्रद्धा, विश्वास असणं खूप गरजेचं आहे. जर मनात सतत राग, मस्कर किंवा नकारात्मक विचार असतील तर उपायाचा परिणाम कमी होतो असं मानलं जातं. म्हणून उपाय करण्यापूर्वी मन शांत ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गाईला कधीही शिळं किंवा खराब अन्न देऊ नका. गाईला नेहमी ताजं आणि स्वच्छ अन्न द्यावं, कारण ती गोमाता मानली जाते. मंडळी, उपाय करताना गायीशी प्रेमाने वागा. तिला त्रास होईल असं काहीही करू नका. लहान मुलासारखं गायीला सुद्धा प्रेम आणि माया समजते. तिसरी गोष्ट, हा उपाय करताना कोणाचं वाईट मनात आणू नका. माझं भलं होऊ दे अशी प्रार्थना करा, पण दुसऱ्यांचं नुकसान होऊ अशी इच्छा कधीही ठेवू नका. मंडळी, अनेक लोक उपाय करताना फक्त पैशाचा विचार करतात, पण खरी समृद्धी म्हणजे घरातील सुख, शांतता आणि समाधान. म्हणून फक्त धनासाठी नाही तर घरातील आनंदासाठी प्रार्थना करा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, उपाय केल्यानंतर लगेच चमत्कार होईल अशी हट्टाची अपेक्षा ठेवू नका. देव प्रत्येकाला योग्य वेळी योग्य फळ देतो. कधी काही लोकांना लगेच सकारात्मक संकेत मिळतात, तर काहींना थोडा वेळ लागतो, पण श्रद्धा आणि चांगले कर्म कायम ठेवा. मंडळी, जर शक्य असेल तर शुक्रवारच्या दिवशी खोटं बोलणं टाळा. कोणालाही दुखवू नका. वादविवाद टाळा. गरीब आणि गरजू लोकांना मदत करा, कारण दान आणि सेवा त्यामुळे पुण्य वाढत असं मानलं जातं. जर तुम्ही गाईला अन्न दिल्यानंतर एखादा गरीब अन्नदान केलं तर त्याचं पुण्य अनेक पटीनं वाढत असतं. मंडळी, देवाला मोठे दिखावे आवडत नाही. त्याला आवडतं ते फक्त स्वच्छ मन आणि खरी भक्ती. म्हणून छोटा उपाय असला तरी तो फक्त पूर्ण श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने करा. मंडळी, आता आपण काही अशा अनुभवाविषयी जाणून घेणार आहोत जे अनेक लोकांच्या श्रद्धेने सांगितलेले आहेत. हे अनुभव ऐकल्यानंतर तुमचाही विश्वास आणि सकारात्मकता नक्की वाढेल. एका गावात एक कुटुंब राहत होतं. घरात सतत अडचणी येत होत्या. कितीही मेहनत केली तरी पैसे टिकत नव्हते. घरातील वातावरण खूप तणावपूर्ण झालं होतं.
एक दिवस त्या कुटुंबात आजीने सांगितलं, प्रत्येक शुक्रवारी गाईला पोळी आणि गूळ खाऊ घाला. सुरुवातीला घरातील लोकांनी फारसं लक्ष दिलं नाही, पण नंतर त्यांनी श्रद्धेने हा उपाय सुरू केला. मंडळी, काही आठवड्यानंतर घरातील वातावरण बदलू लागलं. वडिलांचं अडकलेलं काम पूर्ण झालं, घरात पैशाची आवक वाढू लागली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातील भांडण कमी झालं. त्या कुटुंबाला वाटलं की गोमातेला सेवेमुळे घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण झाली. आणखीन एक अनुभव एका महिलेचा आहे. त्या महिलेने अनेक दिवसापासून मानसिक तणाव होता. मन सतत अस्तव्यस्त राहत होतं. एका मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांना सांगितलं, शुक्रवारी गाईला सेवा करा आणि मनापासून प्रार्थना करा. त्या महिलेने प्रत्येक गुरुवारी गाईला पोळी, गूळ आणि हिरवा चारा खायला सुरू केला. मंडळी, काही दिवसात त्यांना मनात शांतता जाणवू लागली. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागला. त्यांनी सांगितलेलं की गाईच्या डोळ्यामध्ये एक वेगळी माया आणि शांतता असते. मंडळी, अनेक लोक सांगतात की गाईला अन्न दिल्यानंतर त्याच्या दिवसाची सुरुवात चांगली होते. काही लोक रोज पहिली पोळी गाईला देतात कारण त्यांना विश्वास असतो की दान केल्याने घरात बरकत वाढते. एक तरुण मुलगा नोकरीसाठी खूप प्रयत्न करत होता, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा येत होता. त्याच्या आईने त्याला सांगितलं, निराश होऊ नको, श्रद्धा ठेव. त्याने शुक्रवारचा हा उपाय सुरू केला. गाईला गूळ पोळी खाऊ घातली आणि मनापासून प्रार्थना केली. मंडळी, काही दिवसांनी त्याला अचानक एक कंपनीचा फोन आला आणि त्याला त्याची नोकरी मिळाली. तो म्हणाला, उपायामुळे माझ्या मनात सकारात्मकता आली, माझी आत्मविश्वास वाढला. हे सर्व अनुभव श्रद्धा, विश्वासावर आधारित आहे. प्रत्येक जीवनातील परिस्थिती वेगळी असते, म्हणून परिणामही वेगळा असू शकतो. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, दान, सेवा, सकारात्मक विचार हे नेहमी जीवनात चांगले बदल घडवतात आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये गौ सेवेला इतकं मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. मंडळी, जीवनात फक्त उपाय करून काही बदल नाही, तर त्यासोबत चांगले कर्म, सकारात्मक विचारही खूप महत्त्वाचे असतात. अनेक लोक उपाय करतात पण मनात सतत नकारात्मकता ठेवतात आणि मग म्हणतात, माझ्या जीवनात काहीच बदल होत नाही. मंडळी, देवावर श्रद्धा ठेवणं जितकं गरजेचं आहे तितकं गरजेचं आहे स्वतः प्रयत्न करणं. जर एखादी विद्यार्थी अभ्यासच करत नसेल तर एक उपाय करून विश्वास ठेवणं असेल तर त्याला यश असं मिळेल. जर एखादा माणूस मेहनत करत असेल तर फक्त पूजा करून पैसे कसं मिळेल. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं आहे, कर्म करा आणि फळाची चिंता देवावर सोडा. गायीची सेवा करणं म्हणजे एक धार्मिक उपाय नाही, तर तो दया, सेवा आणि प्रेम शिकवणारा मार्ग आहे. जेव्हा माणूस निस्वार्थी भावनेने सेवा करतो तेव्हा त्यांच्या मनातील अहंकार कमी होतो आणि मनात शांतता निर्माण होते. आजच्या काळात लोकांकडे किती पैसा आहे, मन शांत नाही. लोक मोठ्या घरात राहतात पण घरात आनंद नाही. खरी श्रीमंती म्हणजे समाधान, शांतता आणि कुटुंबातील प्रेम. जर घरात प्रेम असेल, एकमेकांबद्दल आदर असेल तर खरं सुख आहे. म्हणून उपाय करताना फक्त पैशासाठी प्रार्थना करू नका. देवाकडे चांगलं आरोग्य, कुटुंबातील आनंद आणि मन शांती मागा. एक छोटी चांगली सवय तुमचं आयुष्य बदलू शकते. रोज सकाळी देवाचं नाव घेणं, गरजू लोकांना मदत करणं, प्राण्यांवर प्रेम करणं आणि आईवडिलांचा आदर करणं हेच खरं पुण्य आहे. आणि लक्षात ठेवा, देव कधी कोणाचं वाईट करत नाही. कधी कधी आपल्या आयुष्यात अडचणी येतात कारण त्या आपल्या काहीतरी शिकवण्यासाठी असतात. म्हणून कठीण काळातही श्रद्धा सोडू नका. सकारात्मक विचार ठेवा आणि चांगले कर्म करत राहा, कारण शेवटी चांगल्या कर्माचं फळ एक ना एक दिवस नक्की मिळेल. तर मंडळी, आज आपण शुक्रवारच्या दिवशी गायीशी संबंधित एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय जाणून घेतला. श्रद्धा, सेवा आणि सकारात्मक विचार यांच्या शक्तीमुळे जीवनात चांगले बदल घडू शकतात. मंडळी, लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा जादू नसतो. खरी शक्ती असते आपल्या विश्वासामध्ये, चांगल्या कर्मामध्ये आणि देवावरच्या श्रद्धेमध्ये. जर तुम्ही मनापासून गायीची सेवा केली, गरजू लोकांना मदत केली आणि नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला तर जीवनात नक्की चांगले बदल दिसू लागतील. मंडळी, गोमाताची सेवा म्हणजे फक्त परंपरा नाही, तर प्रेम, दया आणि मानवतेचा संदेश आहे. म्हणून शक्य असेल तेव्हा प्राण्यांवर प्रेम करा, दान करा आणि आपल्या संस्कृतीचा आदर करा. जर तुम्ही हा उपाय आधी केला असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी सकारात्मक शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा
आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा कुटुंबांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित ही माहिती कोणाचं जीवन बदलू शकते. आणि अशाच धार्मिक, राशी भविष्य आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि माता लक्ष्मी तुमच्या घरावर नेहमी कृपा ठेवो हीच प्रार्थना करते. पुन्हा भेटूया एका नवीन धार्मिक आणि प्रेरणादायक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ सर्वांना.